नमस्कार, मी स्नेहल्स किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत। जर तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। तर आज आपण बघणार आहोत पनीर तवा पिझ्झा। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। पनीर तवा पिझ्झा बनवण्यासाठी साहित्य बघूयात। इथे रेडीमेड पिझ्झा बेस घेतलेला आहे। पनीरचे तुकडे करून घेतलेले आहेत असे। बारीक चिरलेला टोमॅटो, चीज किसून घेतलेला आहे, तिखट, शेजवान चटणी आहे, मीठ, शिमला मिरचीचे असे तुकडे करून घेतलेले आहेत, कांद्याचे असे पीस करून घेतलेले आहेत, तेल, टोमॅटो केचप घेतले आहे, पिझ्झा पास्ता सॉस आहे, रेड चिली सॉस आणि ग्रीन चिली सॉस लागणार आहे। सर्वात आधी पनीर मॅरिनेट करून घेऊयात। त्यावर तिखट घालूयात। तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्तही करू शकता। नंतर मीठ घालूयात आणि मिक्स करून घ्यायचं आहे। इथे पनीर थोडे फ्राय करून घेणार आहोत तेलात। तेल घालूयात पॅन मध्ये। तेलात पनीरचे तुकडे ठेवूयात एक एक करून। दोन्ही साइडने या पद्धतीने गोल्डन ब्राउन करून घ्यायचे आहे। पनीर फ्राय करून झालेले आहेत, ते काढून घेऊयात। इथे रेडीमेड पिझ्झा बेस घेतलेला आहे, त्याला पोकने असं आतपर्यंत शिजेल इतपत चमच्याने असं मारूयात। यावर सॉस लावून घेऊयात। पिझ्झा सॉस घेतलेला आहे। थोडं चायनीजची टेस्ट येण्यासाठी यात टोमॅटो केचप घातलं, शेजवान चटणी, ग्रीन चिली सॉस, रेड चिली सॉस, हे सगळे सॉस मिक्स करून त्या पिझ्झा बेसला लावून घेऊयात। एकदा नक्की ट्राय करून बघा, ही रेसिपी खूप छान चव येते। आता यावर सर्विंग करून घेऊयात कांदा, टोमॅटो आणि शिमला मिरचीची। पनीर लावून घेऊयात फ्राय केलेले। किसलेलं चीज घालूयात। पिझ्झा बेसवर चीज, पनीर, भाजी, सॉस आणि सगळं गार्निशिंग करून झालेलं आहे। आता ते तव्यावर ठेवूयात। गॅसवर तवा ठेवलेला आहे, तवा गरम झालाय थोडा। त्यावर आता तेल लावूयात, जेणेकरून पिझ्झा खालून करपणार नाही आणि छान कुरकुरीतही होईल खालून। तुम्ही तेलाच्या ऐवजी बटरचाही वापर करू शकता। इथे तेल लावून झालेलं आहे, तर यावर पिझ्झा ठेवूयात। लो फ्लेमवर सगळं शिजून द्यायचं आहे झाकण ठेवून। तुम्ही बघू शकता पनीर तवा पिझ्झा तयार आहे। ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा। कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये कळवा। ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राइब करायला विसरू नका। भेटूया पुढच्याच नवीन रेसिपीजमध्ये। तोपर्यंत धन्यवाद। याचे पीसेस कट करून घेऊयात।